जय महाराष्ट्र पब्लिक. तर कसं आहे मग आपला नेहमीचा प्रश्न हसताय ना हसायलाच पाहिजे. तर नेहमीप्रमाणेचा आजचा आपला ब्लॉग आज होता आपला पेपर. त्याच्यामुळे जाऊन पहिले 2 पेपर घेतले. पेपर नाही घेतले, सॉरी पेपर नाही, आपण पेन घेतले. पेपर पेन उलटं पालटं आलं कारण पेपरचं टेन्शन होतं, बाकी विषय काय नव्हता. मग तिथून आलो आपण अमरजेवन चौकात. मग मस्त जरा शूट घेत होतो. कसं आहे कॉलेज कसं आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. इथं हॉस्टेलला कोण कोण राहिले त्यांना आता जे ज्या माणसाला भेटवणार त्यांना माहिती आहे हे कोण आहे म्हणून. हे आमचे पावशी मामा आहे. हे म्हणजे माणूसले क्वालिटी आहे. विषय कसा लय बेकार विषय. मग तिथून आम्ही पेपर देऊन झाले. मग हे कसे आमचे जोडीदार बघा काय पेपरचे आम्हाला बुडबीड बाहेर काढायला येते. तर आबो म्हणतो पेपर एवढा ताणात गेला ना काय तुम्हाला सांगू. मग तिथून जरा विषय दिला सोडून आलो बाहेर आलो तर फक्त सर होते, सरांचा घेतला जरा ब्लॉगमध्ये सरांना. मग निघालो खाली आलो आपण आणि खाली आल्याच्या नंतर हे बघा मायक्रो बघा, हे मायक्रो कसं वाचित चाललंय. पेपरच्या वेळेस तर काय लिहिलं नाही पण आता उगाच मायक्रो वाचित चाललंय. हे बघा या अशी आमची गँग सगळी बीकॉमची. मग आम्ही चाललो होतो. आता नेसता तिकडे पुढं पळत होतं की त्याचं काम काय होतं काय माहिती. मग आपण आलो जरा बाहेर आलो आपण गेलो स्वप्नील बायासोबत फाट्यावरती का तर म्हणलं कसं पेपर जेवून आले जरा कसं लपडं जरा पेपर दिला म्हणजे भूक लागायची बरोबर आहे का नाही. मग गेलो फाट्यावर मस्त की वडापाव आणले मस्त जरा थंडगार उन्हाच्या तडाख्यात म्हणलं मग जिरा प्यावा. मग आपण आणला होता जिरा. मग कसं नुसतं स्वप्नील बाया नुसती गाडी पळत होती. मग आलो बघतो इथं तुकाराम आणि रुपये पहिले जेवण करायला बसले. हे कसं जरा यांचं गाडा वेगळा चालू यांचा कधी पण त्यांचा विषयच लय वेगळा आहे. हां त्याच्यामुळे बघा हे बघा हे आमची पोरं कशी बरं उघडी नागडी पर खायला बसायचे. हे बघा एक घास लगेच वडापावचा तर लगेच घातली मिरची बघा तोंडात. यावंच लागते. कसं आहे मग क्वालिटी आणि क्वांटिटी कस्टमरला विचारून घ्या तुम्ही. हॉटेल अलीकडं पलीकडं 2 संपवल्यात अजून 2 संपवायच्यात. उगं नाही का माय. मग काढली मग 2-3 तासाची झोप. तेवढ्याच झोप काढल्या आला होता आपल्या जोडीदाराचा फोन. तर कोण जोडीदार म्हणजे आपल्या चाकांचा श्याम्या आला होता त्याच्या गावाकडे. मग त्याने कॉलेज बघितलं कॉलेजच्या बाहेर आलं मला केला फोन. मग तिथून परत आलो परत दिली झोप 2 तासाची पडी दिली बघा. मग झोपतून उठलो लाईट गेली जरा मग सूडबीड घेतला जरा. हे बघा यांना म्हणते आवर एकावाची त्यात मेसला जायचं होतं जेवण करायला. मग लावलं गेस्ट हाऊसचा दरवाजा. हे कशी दिसतात भूत दोघं उगं नाही का मा यावंच लागतंय. आणि मग तिथून जरा कसं असं वजा चालू होतं आणि मी झोपत होतो. ही बाकीची झोपलेली नव्हती. हे बघा नाईटच्या वेळेस कसं दिसते बघा आमची शाळा. शाळा म्हणजे आता कॉलेज आहे पण आधी शाळाच होती. मग आपण आलो तिथं माऊली मेसच्या तिकडं वळायला. इथून पुढे गेलं का आमचे TPS म्हणून म्हणजे आमचं होतं ते कक्ष होतं कक्ष. पण कसं आहे आता हे वॅकेशन चालू आहे त्याच्यामुळे फक्त माऊली मेस चालू आहे बाकी विषय काय नाही. मग जरा वज बिगी आम्ही चालत होतं काही गडबड नव्हती. मग एकदा बसलो ताटाव म्हणजे बेंचवर बसलो आणि ताट पुढं होतं म्हणजे जेव्हा बसलो मग जेवण बिवण केलं रिमटून आणि बाहेर आलो. या दोघांचा काहीतरी विषय झाला होता मोकार वाढणं. हे बघा कसं उड्या मारू दगडी मारित आहे. उगा नाही का यावंच लागतंय. चला भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय सी यू टुमारो. हे बघा यांची भांडणं काय अजून संपना. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. यूट्यूबला जाऊन उगं नाही माय यावंच लागतंय. आजचं जरा कसं आहे नवीन ब्लॉग आहे पण कसं आहे जरा 2-3 दिवसातून पाठवलं आहे जरा कसं जरा पेपर चालू होते बाकी विषय काय नाही. चला भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.